गणपती बाप्पा गणपती बाप्पा नमस्कार. मानदेश भूषण मध्ये सर्वप्रथम सर्वांचे स्वागत. आमचं गाव आमचं गणेश मंडळ या कार्यक्रमासाठी या भागासाठी आज आपण मान तालुक्यातील वडगाव येथे आलेलो आहे. आपल्याला दृश्य पाहावयास मिळत आहे ते वडगाव येथील खंडोबाचं मंदिर आहे आणि मान तालुक्यातील वडगाव येथील ही खंडोबाची यात्रा मोठ्या प्रमाणात भरत असते. ऑक्टोबर महिन्यात दसऱ्याच्या दरम्यान या गावची यात्रा असते आणि याच खंडोबा मंदिर परिसरातील तरुण पोरं एकत्र आलेले आहेत. काही मुलं शिकतायत आणि काही मुलं व्यवसाय करत आहेत आणि खरोखरच या मुलाने खंडोबा मंदिराच्या शेजारीच गणरायाची प्रतिष्ठापना केलेली आहे. खरं तर आज आपण या गणराया भक्ताकडून अशी माहिती घेणार आहोत की या नवीनच या मुलांनी मंडळ स्थापन केलेलं आहे गणरायाचं. काय या गणराया भक्तांच्या किंवा या मुलांच्या मनात भावना आहे अशी विविध माहिती जाणून घेण्यासाठी आज आलेलो आहे. मान तालुक्यातील वडगाव येथील श्री खंडोबा मंदिर परिसरात क्रांतीवीर गणेश मंडळाने गणरायाची प्राण प्रतिष्ठापना केलेली आहे. या गणेश मंडळाने सर्व भक्तांचे स्वागत केलेल्याचा हा बोर्ड लावलेला आहे. सर्व मुलं ही शाळकरी आणि व्यावसायिक आहेत आणि हे त्यांचं दुसरं वर्ष आहे मंडळाचं. वेगवेगळे उपक्रमही हे मंडळ राबवत आहेत. आपल्याला दृश्य पाहावयास मिळत आहे ते गणरायाचं आहे आणि गणरायाचं दर्शन आपल्याला घ्यायला मिळालेले आहे. खरोखरच ह्या मुलांनी अतिशय रंगत आणलेले आहे. नमस्कार. अरे तुझं नाव सांग पहिल्यांदा. राहुल चिरमे. राहुल चिरमे. हा जरा जोरात बोल की. राहुल चिरमे. राहुल चिरमे. राहुल एक सांग, आता हे मंडळ आपलं गणेश मंडळ या मंडळात परिसरात स्थापन केलं किती वर्ष झाले याला? आम्ही 2 वर्ष झालं गणपती बसवतोय. 2 वर्ष. तर या खंडोबा म्हणजे परिसरात गणपती कोण बसवत नव्हतं. आम्ही सर्वांनी एकत्र निर्णय घेतला की आपला गणपती पाहिजे, म्हणजे या परिसरात गणपती पाहिजे आम्हाला. तसा आम्ही निर्णय घेतला आणि गणपती बसवला. तर आता आमचं दुसरं पर्व आहे, दुसरं वर्ष आहे. असं आम्ही खूप छान पद्धतीने ते चांगलं नियोजन करतो, हे करतो, लहान मुलांचे खेळ वगैरे घेतो. तर चांगली गोष्ट आहे. मला एक सांग राहुल, तू काय करतो? म्हणजे आता माझं दुकान आहे शिवमल्हार मंदिराच्या साईडला, म्हणजे हॉटेल सांभाळत आहे आणि चांगली गोष्ट आहे. तुमच्या तरुण मुलांच्या म्हणजे विचार झाले एकत्र आणि आपलं मंडळ असावं. धन्यवाद. तुझं नाव सांग आता. साहिल. आता खरं तर तुम्ही काय मनात भावना आली की आपण मंडळ स्थापन करावं? काय उद्देश तुमचा? देवाच्या परिसरात ते निर्माण केलेलं आहे. बर, कार्यक्रम काय असतात? लहान मुलांची स्पर्धा असतात. तर काय काय ठेवतात त्या लहान मुलांच्यासाठी? तरी जे काही तुमचे असतात, संगीत खुर्ची आहे आपल्या लहान मुलांना जे आवडतं ते गाणे, म्हणजे लहान मुलांना जे आवडतं, म्हणजे काही वेळेला लिंबू चमचा त्यांच्या पद्धतीने ज्यांना ते आवडेल ते आम्ही. महाप्रसाद वगैरे काय? महाप्रसाद पण ठेवतात. हो, महाप्रसाद सुरुवात केली. धन्यवाद. तुझं नाव सांग रे. सुशांत जाधव. सुशांत, तू काय शिकतोय का? काय जॉबला. कुठं काय करतो? पुण्याला का मला? बरं, मग आता गणपतीच इकडे आलाय काय? सुट्टीवर. म्हणजे सुट्टी कशासाठी काढली? काय गणपतीसाठी? अरे वा, बरीच सुट्टी दिली तुला. काय पहिल्यावर म्हणजे कंपनीत आता जॉईनिंग आहे. तरी पण गणरायाचा आशीर्वाद आहे म्हणायचं आणि तुला सुट्टी मिळाली आपल्या मंडळाचं काम करायला, सेवा करायचं. धन्यवाद. अरे तुझं नाव सांग आता. समाधान. पूर्ण नाव? समाधान राजेंद्र. बर, काय करतो? शिकतोय का? मी मॅकॅनिक. कुठे आहे मॅकॅनिक? कुणाचं काही गॅरेज आहे? गावातलंच आहे आमचं. कोण म्हणून? काय? समीर नागर. समीर. तेच आता त्यांनी तिकडे नेलेलं आहे का? व्यवसाय सांभाळत तू गणरायाला वेळ दिलेला आहे. गणरायाला काय मागणी केली का? काय काहीतरी असेल ना पुढच्या वर्षी लवकर येताना तू काहीतरी सांगणार ना? अजून नाही मग बर, पुढच्या वर्षी करशील. चांगली माहिती सांगितली. तुझं नाव सांग आता. प्रमोद. तू शिकतोय का? काय करतो? आपलं फॅब्रिकेशन. कुठे आहे म्हणजे? काय नाव? काय फॅब्रिकेशन? आराध्या. बर, नगरपंचायतीच्या समोर आहे ते तुमचंच आहे का? बरं, आज वेळ दिलाय तू गणरायाला? काय वेळ दिलाय?
म्हणजे हे सगळं पण गणरायाकडे काय अजून पुढच्या वर्षीचं नियोजन कार्यक्रमाचं काय वगैरे काय हे आता जे तुम्ही कार्यक्रम करताय ह्याच्यात वाढीव काय नियोजन आहे का अजून? वाढीव आहे पुढच्या वर्षी करायचं अजून तिसऱ्या वर्षाला तुमचं असं कीर्तन वगैरे ठेवण्याचा विचार आहे पारंपरिक म्हणजे ठेवायचं सगळं पारंपरिक ठेवायचं का बरं पारंपरिक काय मनात का आलं म्हणजे काय एक मनात आलं की पारंपरिक म्हणजे जी कला आहे म्हणजे कीर्तन तुम्ही म्हणताय चांगली गोष्ट आहे आपल्या वडगाव मध्ये पारायण बघितलंय तुम्ही स्वतः सहभागी झालाय चांगला विचार आला म्हणजे गणरायाचे विचार त्या पद्धतीने एखादं व्हावं आणि पारंपरिक जी आपली परंपरा आहे म्हणजे वाद्य असतील किंवा जे काय पर्यावरण पूरक असेल किंवा जे काय आहे चांगला विचार तुम्ही घेताय तुझं नाव सांग बरं प्रथमेश काय करतोस तू कॉलेज कुठल्या म्हणजे दहिवडी कॉलेजला आहे का म्हणजे 11वीला आहे का कुठली साईड आहे तुझी सायन्स म्हणजे वरच्या कॉलेजला आहे का म्हणजे महात्मा गांधीला आहे का दहिवडी कॉलेज वरच्याला आहे अरे वा 12वी आहेस का पुढच्या वर्षी काय नियोजन आहे तुझं म्हणजे काय व्हायचं नियोजन एनसीसी आणि काय भविष्यात ठरवलंय काय आर्मी मध्ये अरे वा मग गणरायाला काय साकडं आहे का नाही काय अरे सेवा करतोयस तो घातलं पाहिजे ना साकडं नको गणरायाला बोजा द्यायला असं ते चांगली गोष्ट आहे तुमचं नाव सांगा राजवर्धन प्रताप उंबासे राजवर्धन प्रताप उंबासे बरं तू शिकतोय का काय करतोय आता शिकतोय आणि स्वतः काय आहे तुझं तू डेअरी कुठं आहे तू डेअरी सांभाळत हे तुझं गणरायाला तू वेळ दिला नाही पुढच्या वर्षी लवकर या म्हणताना काय सांगतो त्यांना काय घालायचं मनात काय तुझं काय काही गणरायाला येताना प्रश्न पडणार नाही का मी दोघांनाही विचार करायला वेळ देणार चांगली गोष्ट आहे बोललास तो तुझं नाव सांग माझं नाव साहिल सचिन चिरमे साहिल सचिन चिरमे म्हणजे बंद आहे चांगली गोष्ट आहे तुम्ही आज दोघे गणरायाला वेळ देताय काय मनात भावना आहे गणरायाला अजून काय मंडळाचं चालू राहावं ही भावना बरं आता शुभारंभ केलेला आहे आणि तुम्ही गणराया पाठीशी आहे नक्कीच मुळातच तुम्ही चांगली गोष्ट सुरुवात केलेली आहे तरुण मुलं सगळे एकत्र येऊन तुम्ही हा गणरायाचा उत्सव साजरा करताय आपल्या खंडेरायाच्या परिसरात एक मंडळ असावे अशी तुमची तरुण मुलांची एक इच्छा आहे आणि खरं तर इच्छा मनात आणतानाच तुम्ही शुभारंभ केलेला आहे आणि प्रत्यक्ष कृतीला महत्व देऊन तुम्ही सुरुवात केलेली आहे आणि तुम्ही खरं तर शाळा कॉलेज करताय छोटे छोटे व्यवसाय करताय गणरायाला साकडं तुम्ही घालायला घाबरताय चांगली गोष्ट आहे पण गणराया तुमच्या पाठीशी आहे मानदेश भूषणला या सर्व तरुण मुलांनी गणरायाच्या साक्षीनं आज आपल्याला मानदेश भूषणशी ते बोललेले आहेत खरोखर त्यांना मनापासून धन्यवाद आहेत आणि त्यांची जी सुरुवात झालेली आहे गणरायाची त्यांच्या ह्या वाढत्या प्रवासाला मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा गणपती बाप्पा गणपती बाप्पा